मी सांगतोय 400 वर्षापूर्वी शेख मोहम्मद महाराज झाले. त्यांनी हिंदू धर्माची विचारसरणी अंगीकारली, संजीवन समाधी घेतलेली त्यांनी घेतली. त्यांच्या पत्नी म्हणाल्या माझे पती घेताय मी पण घेते. मंदिर उभं राहिलं शेख मोहम्मद महाराजांचं. पण 2025 मध्ये त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी वक्फ बोर्डामध्ये त्या प्रॉपर्टीची नोंद लावली श्रीगोंद्याच्या. आणि ते म्हणताय हा दर्गा आहे मंदिर नाही. श्रीगोंद्याचं भांडण चालू आहे. तुम्हाला माहिती आहे तर मालोजी राजांनी दिली होती ना त्यांना जागा. मालोजी राजांनी दिली होती, त्यांना सुरक्षा दिली होती आणि त्यांनी मंदिर झालं. ते आपली लोक वारी करतात तिथली, त्यांनी वक्फ बोर्डाला नोंद लावली त्या प्रॉपर्टीची पुढच्या पिढ्यांनी. म्हणजे आमच्या परंपरेतला साधू हिंदू धर्माचा पुरस्कर्ता होता आणि यांनी वक्फ बोर्डामध्ये नोंद लावली. संजीवन समाधी मंदिराचा त्यांनी दर्गा केला. धोक्याची घंटा आहे ना भाऊ ही. आज एखादा हिंदू भगवा ध्वज घेऊन आला ना, आपण त्याच्या मागे पळालो, त्याला वर्गाण्या दिल्या, देणग्या दिल्या, त्याचं उदात्तीकरण केलं आणि उद्या त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीत जर ते म्हणाले आम्ही इस्लाम आहे, गेला ना तुमचं सगळे कष्ट वाया गेले ना. म्हणून आजच्या परिस्थितीत ज्याला हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करायचा आहे त्याने रीतसर हिंदू व्हावं. तुम्ही कुठल्या अधिकाराखाली बोलताय असं नेमकं? तुम्हाला कोणी दिला अधिकार की असंच असायला पाहिजे? समाजातल्या समस्या बघून मला कळतंय ना काय असायला पाहिजे. कुठल्या अधिकाराखाली तुम्ही सगळ्यांना सांगताय, वारकरी संप्रदायाला सगळ्यांना, की या संप्रदायामध्ये यायचं असेल तर तुम्हाला असंच करावं लागेल, असं कुठल्या अधिकाराखाली बोलताय तुम्ही? हा वारकरी संप्रदाय संतांचे प्रमाण आहे ना, एकदरीला चित्ते आम्ही रखुमाईचा पती. म्हणजे इकडे यायचं असेल तर चित्तामध्ये तुम्हाला एका रखुमाईच्या पतीला म्हणजे पांडुरंगाला, रामाला, महादेवाला. तुम्ही जे सांगितलं ते कुठल्या अभंगामध्ये? तुकोबांच्या आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, सगळ्या संत एक अभंग सांगा. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये, तैसे न हो आम्ही विठ्ठलाचे दास येऊ आणि कास काकुळती. ते म्हणतात की आम्ही असे नाहीये की इतरांच्या ठिकाणी जाऊन आम्ही माथे टेकवत राहू. ते म्हणतात पतिव्रते जायसा भ्रातार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. का म्हणायची वेळ आली त्यांना. लोक जिकडं जाईल तिकडं डोकं टेकवायला जेव्हा लागली तेव्हा ते म्हणाले की अरे येड्यांनो हे काय चाललं. पतिव्रतेला जसा तिचा नवरा सर्वस्व असतो तसा भक्ताला आपला राम सर्वस्व असला पाहिजे. पण मग शेख मोहम्मद यांनी धर्म बदलला होता का? त्या काळात ती परिस्थिती नव्हती, तशी सिच्युएशन नव्हती. शेख मोहम्मद असते तर तुम्ही धर्म बदलायला लावला. आता जर शेख मोहम्मद महाराज असते तर मी लावला नसता. ते म्हणाले असते संग्राम बापू मी मानानं झालोय, वरवर नाही झालो, डॉक्युमेंट करून घे. तुम्ही आज काय झालंय माहितीये, आत्ताच्या काळात काय झालं माहितीये का, उलट परधर्मीय लोक आहे ना इकडं भगवा ध्वज खांद्यावर घेतला, भगवी टोपी घातली, थोडस आपलं हे केलं की अरे सहानुभूती मिळते, बघा बघा बघा. अरे मग तुम्हाला इतकाच आवडलाय ना हा धर्म, इथली संस्कृती, इथला विचार, रीतसर कागदोपत्री करा ना. पुढच्या पिढ्यानुपिढ्या परत कोण जे आधी जन्माला यायला नको घरात, वेगळ्या विचाराचं जन्माला यायला नको घरात, घ्या ना, काय अडचण आहे. अच्छा, जर मी माझ्या आचरणानं, पूर्वी अशी परिस्थिती होती की तुमच्या आचरणावर न कळायचं तुम्ही कोण आहे. कपाळाला टिळा लावला हिंदू, खांद्यावर भगवा घेतला हिंदू. काळ बदलला, आता तुमच्या आचरणावरनं नाही तुमची योग्यता कळत, तुमच्या आधार कार्डावरनं कळते. बर, तुम्ही किती भारी कपडे घातले पण तुमचं आधार कार्ड सांगतो तुम्ही कोण आहे. नक्की, म्हणजे काळ बदललाय. आता कागदाला जास्त महत्व आहे आणि ज्यांना फार हिंदुत्वाचा प्रचार करायचा आहे, माझं मत आहे त्यांनी संप्रदायाचा की हिंदूचा, हिंदू धर्माचा. मी संप्रदाय पंथ हे सगळे समुद्रात जात आहे, शेवटी जात आहे भगव्या ध्वजा खाली सगळी. बरं, म्हणजे याचं वेगळे पण काही, ज्याच्या खांद्यावर भगवा ध्वज आहे त्याला मी वेगळा मानत नाही. अहो पण वारकरी संप्रदायाचं की वेगळं महत्व आहे तिथे सर्वांना. आता बघा पंढरपूरचं बघा, पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये सगळ्यांना प्रवेश आहे, एक वेगळेपण आहे. या वारकरी संप्रदायामध्ये जात कुळ असं कुठलं मानलं जात नाही. धर्माचे लोक इथे येऊ शकतात, शेख मोहम्मदांसारखे, आणि तुम्ही पण नावं सांगितली काही, ते मुस्लिम धर्मीय होते तरी सुद्धा या संप्रदायाने सामावून घेतले. मग तुम्ही असं काय बोलताय नेमकं की ते हिंदूच असावेत? मी कुठं म्हणतोय, तुम्ही कोणाला आग्रह करत नाहीये, पण जर ही विचारसरणी जर आवड, मी कुठं बळजबरी करतोय, जबरदस्ती धर्मांतरण करायचं असतं. त्यांना संप्रदाय पटला तर त्यांनी हिंदूच व्हावं असं कसं काय? का होऊ नये ते सांगा मला तुम्ही. का होऊ नये, का व्हावं? एक हा संप्रदाय पटलाय, संप्रदायाचे पाईक आहेत ते. आणि मला एक सांगा, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही एखादा फ्लॅट घेतला आणि त्या फ्लॅटचा मालक किंवा जो कोण मुख्य आहे तो जर म्हणाला तुम्ही येऊन राहा, डॉक्युमेंट करायची काय गरज आहे, तुम्ही जाल त्या घरात राहायला?
अहो फ्लॅटचं उदाहरण वेगळं आणि संप्रदायाचं उदाहरण धर्म हे कुटुंब आहे, हा एक परिवार आहे. हो, शाळेत गेलं ना ते एक ओळखपत्र देतात. तुम्हाला सांगतो महाराज, या संप्रदायानं असं सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, जात धर्म आणि हे तर सोडूनच द्या, वृक्षाला सुद्धा सोयरे मानतात, आपलं मानतात. हा एवढा ब्रॉड विचार करणारा हा संप्रदाय आहे ना. वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हटले संत, पण भले तरी देऊ कासेचे लंगोटे नाटाळाच्या माती हनुकाठी पण म्हटले ना. 100% म्हटलेले. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.